जव्हार तालुक्यातील चांभार शेत पैकी नारनोली पाड्यात पुन्हा एकदा रस्त्याअभावी ग्रामस्थांना हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या। गावातील 38 वर्षीय महेंद्र जाधव रोजगारासाठी वसई येथे गेले असताना शनिवारी दिनांक 13 रोजी प्रकृती बिघडल्यानं त्यांना जव्हार ग्रामीण रुग्णालयात दुपारी दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचे निधन झाले। रुग्णालयातून रुग्णवाहिका मिळाल्यानंतर भुसार पाड्याजवळ वाहन थांबले, कारण पुढे जाण्यासाठी रस्ताच नव्हता। त्यामुळे महेंद्र यांचे पार्थिव गावापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामस्थांनी सुमारे 2 किलोमीटर डोलीतून नेले। या प्रसंगानं सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे। नारनोलीत 10-15 घरांचीच वस्ती असूनही येथे मूलभूत सुविधांचा पुरवठा नाही। आज मृतदेह डोलीतून उद्या गरोदर मातेला अशाच प्रकारे न्यावे लागले तर जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला। सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पवार म्हणाले, गावकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आणि शासनाच्या दुर्लक्षाचा दरारा, आता तरी रस्ता द्या, अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील। तर पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायत सरपंच दिनेश जाधव यांनी सांगितले, या पाड्याला तात्काळ रस्त्याची सुविधा करून ग्रामस्थांच्या वेदना पुसाव्यात। ग्रामस्थांनी स्पष्ट केले की जर तातडीने रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर ते तीव्र आंदोलन छेडतील। सुवर्ण महाराष्ट्राचा नारा देत असताना अजूनही पाड्यात डोलीतून मृतदेह न्यायला लागणे हा विकासाचा विदारक चेहरा असल्याची ग्रामस्थांची तीव्र खंत आहे।